मिनिटांसाठी तहकूब बोलायला दिलेत मला. माझं संरक्षण करा तुम्ही. असं मध्ये येऊन कोण व्यक्ती आणू शकत नाही. आपण सांगू शकता, आपण निर्देश देऊ शकता. नाही तुम्ही बोला, त्यांना समज द्या. त्यामुळे सभापती महोदय ट्रॅक्टर मधना त्या ठिकाणी दगड सभापती कोणाच्या नावाला? राजेश टोपेंच्या का जरांगेंच्या? जरांगेंच्या नावाला आक्षेप आहे का राजेश टोपेंच्या? कोणाच्या नावाला आक्षेप आहे? राजेश टोपे 307 मधला आरोपीच म्हणतो यांनी प्लॅनिंग केलं. सभापती महोदय काही प्रॉब्लेम नाही. पण आपण दुसऱ्या सदस्यांचं नाव. सभापती महोदय जे आपल्याला अनावश्यक वाटेल ते काढून ठेवा. माझा विषय तुम्ही तुमचा विषय घ्या. सभापती महोदय आशय घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी तपासून बघते. प्लॅनिंग मध्ये त्या 307च्या आरोपी त्यांनीच सांगितलेलं आहे. अशी येतं ना हे सभागृहाच्या आपण मुख्यमंत्र्यांचं नाव घेतो. सांगा ना तुम्ही. सांगा त्यांना कसं होतं ते. नाही त्यांना पूर्ण ऐकून घ्या ना त्यांचं. हे पण त्यांनी काय बोलले ते सांगा. मी तपासून घेते सांगितलं. सदस्य नाही ते. हे पहा तुम्ही एक सदस्य बोलायला लागले की एकदम 8-10 लोकांनी उठायचं आणि गोंधळ करायचा. बरोबर घ्यायला पाहिजे होतं. दरेकर पूर्ण करा. दरेकर बोला तुम्ही. बोला. सभापती महोदय मला संरक्षण हवं आहे. ठीक आहे त्यांना सांगितलं. तुम्ही एवढी का तळी उचलताय? या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कोणी असो, याचं प्लॅनिंग करणाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. SIT ची चौकशी झाली पाहिजे. सभापती महोदय या ठिकाणी जे दगडफेक ते दगड ट्रॅक्टर मधनं आणली, त्याचं प्लॅनिंग झालं. या संदर्भात आरोपी स्वतः जो होता 307 तो सांगतोय. त्याची चौकशी होऊन SIT ची कारवाई सरकार करणार का? हा या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारायचा. सभापती महोदय या अनुषंगाने बारसकर असतील, त्या ठिकाणी संगीता नावाची त्या ठिकाणची आमची भगिनी असेल. काय बोलतात ते त्याच्याशी. सभापती महोदय मला संरक्षण द्या, नाही तर मी बसतो. नाही बोला तुम्ही. नाही आम्ही पण बोलून देणार नाही त्यांना समोर. शांत राहा जरा. ऐकू द्या. ऐकल्याशिवाय मला त्याचा निर्णय घेता येईल का? तुम्हाला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलल्यावर सगळ्यांना आपल्याला वाटलं पाहिजे. नाही बाई मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. प्लीज खाली बसा. मी अजून सुरुवात झाली नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ज्या आयुधामार्फत आता तुम्ही मी निर्णय दिला की काही महत्वाच्या विषयांवर बोलायचंय. ज्या नियमानुसार महत्वाची घटना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी सचिन भाऊंना दिलं, अमोल मिटकरांना दिलं, त्याच्यातच प्रवीण दरेकरांना दिलं. तुम्ही खूपच लोकशाहीवादी आहात. तुम्ही मला चॅलेंज करून विचारता शशिकांत शिंदेने कुठल्या नियमाने दिलं असं नाही. बोला आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्स्पिरसी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची SIT ची चौकशी सरकार करणार का? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. सभापती महोदय दुसरी सभापती महोदय मागणी आहे. सभापती महोदय आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले. मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय राज्यामध्ये 2 कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. सभापती महोदय सांगतो. आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. JCPने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली. चांगला आहे.
जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, जेसीबींचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले, आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना? सभापती महोदय, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय मी म्हणत नाही, सभापती महोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. मी सभापती महोदय बोलत नाही. शिंदे साहेब, आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतायत बघा. त्यांनी असं सांगितलं सभापती महोदय की प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं, मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात बघा, बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन, बरं मी बोलत नाही, शिंदे साहेब ऐका जरा. सभापती महोदय, मला संरक्षण पाहिजे, महत्वाचा विषय हा, टाइमपासचा विषय नाही. सभापती महोदय, सभापती मी 10 महोदय मिनिटासाठी सभागृह तहकूब करते. आत येऊन बोला जरा. 10 मिनिटं काही बसून घ्या आपण. चला बसा. हे बघा,